ओळखत असेल, काही जणांना विसर पडला असेल. असो, मी जेव्हा या गावामध्ये आलो, माझ्या वडिलांचं छत्र माझ्यावरून उडून गेलं होतं आणि वडिलांच्या जागेवर मी वयाच्या 21व्या वर्षी या महावितरण कंपनीमध्ये लागलो. आणि तेव्हा मला या गावाचं नाव सुद्धा माहित नव्हतं. हे गाव कुठं आहे, या गावापासून 400 किलोमीटर दूर. त्यानंतर मी इथे आल्यानंतर आल्या मी माळी साहेबांना भेटलो. माळी साहेब म्हणले, सचिन तू असं समज की हे तुझंच गाव आहे. तेव्हा मला वाटते आमचे माजी आमदार गंगाधररावजी ठक्करवाळ यांच्या मी घरी पहिल्यांदा त्याच दिवशी गेलो आणि त्यांनी मला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, बेटा तू एवढ्या दुरून आला, सुखी राहा या गावात, तुला जेवढे दिवस वाटत असेल तेवढे दिवस तू राहा. आणि त्यानंतर जेव्हा मी त्यांच्या जिनिंग मध्ये गेलो, त्यांचा जिनिंग तेव्हा चालू होता, ठक्करवाळ साहेब तुमचा जिनिंग चालू होता, तेव्हा आमच्या गुलाब बाबांचे फोटो, अंजनगाव सुरजी तालुका, मी गुलाब बाबा महाराजांचे फोटो तुमच्या जिनिंग मध्ये बघितले. मी म्हणलं देवासारखे माणसं या गावामध्ये मला मिळाले. आणि आता बोलायचं आहे मला माळी साहेबांवर. मित्रांनो, माळी साहेबांसारखा स्वभाव आणि देव माणूस तुमच्या गावाला लाभला हे मी तुमच्या गावाचं भाग्य समजतो. आमच्या महावितरण कंपनीमध्ये बरेचसे आले, बरेचशांचं रिटायरमेंट झालं, कार्यक्रम झाले. रिटायरमेंट झाल्यानंतर एवढा मोठा कार्यक्रम मी पहिल्यांदा बघितलो. मला अभिमान आहे या गावाचा. मी इथून गेल्यानंतर मी माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये सांगेल की या कासराळी गावासारखं गाव आपल्या विदर्भात तर नाही, या मराठवाड्यात सुद्धा नाही. त्यानंतर माझी माऊली काकू यांनी मला खूप प्रेम दिलं या गावामध्ये. या गावातल्या लोकांनी पण सुद्धा खूप प्रेम दिलं. माझे 4 वर्ष कधी गेले मला कळले नाही. आज 16 वर्ष झाले साहेब, ठक्करवाळ साहेब, या गावामधून मला जायला. पुन्हा या गावाची आठवण आली. जसं तुमच्या गावाचा एक चढ चढलो तेव्हा मागचे दिवस आठवणीला आले. असो, माळी साहेब तुमचा एवढा मोठा सत्कार इथे झाला. आणि मी जेव्हा आलो होतो तेव्हाच मी थोडस माझ्या मनातल्या मनात म्हणत गेलो होतो की 10 वर्ष जरी दुष्काळ पडला, पाणी जरी नाही आलं, तर या गावातला शेतकरी, या गावातला शेतमजूर कुणाच्या घरी भीक मागायला जाणार नाही. मला हे माहित होतं, कारण या गावात ते ताकद आहे. या गावामध्ये, या मातीमध्ये जे ताकद आहे, लोक इथले मेहनती आहेत, कुणाच्या घरी जात नाही, स्वतः पेरणी करतात, स्वतः उगवतात आणि स्वतः खातात. म्हणून म्हणतो मित्रांनो, माळी साहेबासारखा माणूस पुन्हा MSCB मध्येच काय कुठेच काम करायला मागं पुढे न पाहणारा माणूस, आज त्यांचं रिटायरमेंट आमच्या ऑफिसने कालच केलं. तुम्ही गाववाल्यांनी एवढा मोठा कार्यक्रम घेऊन केलं. खरंच मला महावितरणच्या तर्फे त्यांचे आभार मानायचे आहेत. असो, एवढं बोलतो, बोलायला भरपूर आहे, परंतु वेळेचा अभाव बघता मंडळी भरपूर बोलणार आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय महाराष्ट्र. आदरणीय साहेब, आपण माळी परिवाराविषयी आणि आमच्या कासराळी गावाविषयी एवढं प्रेम दाखवून तुम्ही अमरावतीहून आलात. आदरणीय साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आणि साहेबांनी आपल्या गावाविषयी बोलताना, आमदार साहेबांचं नाव घेत असताना साहेबांना सुद्धा डोळ्यात अश्रू येत होते. हे प्रेम आहे, हे जिव्हाळा आहे. एक आध्यात्मिक कुटुंब, संतांच्या विभूती जनकल्याणासाठी संतांच्या विचारात राहणारा हा ठक्करवाळ परिवार आहे. म्हणून संतांचे फोटो असो, संतांच्या विचारात असो, हे परिवार नेहमीच असते. आणि साला म्हणून संता जे जे कोणा सांगती, तैसेची जरी जन हे वागती, त्यांचाच उद्धार होतो जगती ऐसे. संतांच्या विचारांप्रमाणे राहा, निर्व्यसनी राहा, आदर्श जीवन जगा. असं अमरावती म्हणजे तुकडोजी महाराजांनी गाडगे बाबांचं वैभव असलेला जिल्हा त्यांनी मार्गदर्शन केलं. की त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. विठ्ठलजी कृष्णवाड यांना विनंती करतो की आपणही या ठिकाणी थोडक्यात मनोगत व्यक्त करावे. कॅमेरा
सन्माननीय शंकररावजी माळीसाहेब यांच्या नियत वयोमानानुसारच सेवानिवृत्त झाल्यामुळे हा आपण सेवापूर्तीचा कार्यक्रम इथे भव्य असं आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आज आपल्याला आपल्या गावचे आदर्श श्री लक्ष्मणरावजी ठकरवाड साहेब हे लाभलेले आहेत. तसेच आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून भरपूर असे सन्माननीय अतिथी इथे लाभलेले आहेत. तसेच मी एवढंच सांगू इच्छितो माळी साहेबांविषयी, आपल्या सध्या शंकरराव गंगवार साहेबांनी माळी साहेबांविषयी खूप व्यवस्थित आणि सविस्तर असे सांगितले. त्यामुळे मी जास्त असा वेळ न घेता फक्त माझ्या वैयक्तिक जीवनात त्यांनी जे प्रकाश टाकलेत ते खूप महत्त्वाचे क्षण आहेत. त्यांनी मला वारंवार माझी नोकरी लागण्याच्या अगोदर जे प्रोत्साहित करत होते, विठ्ठल तू हे कर, असं कर, तसं कर आणि इथं अभ्यास करत बस, खूप असं मला प्रोत्साहित केलेले आहेत. असे हे आज माळी साहेबांचा आज आपल्या इथे सेवानिवृत्त होत आहेत. तर माझी एवढीच अपेक्षा आहे त्यांच्याकडून की आपण याच्यातून सेवानिवृत्त होतात म्हणजे कामातून तुम्ही आमच्या गावाच्या विकासामध्ये आपला सतत सहभाग द्यावे अशी माझी त्यांना मनापासून इच्छा आहे. व त्यांना एवढी शुभेच्छा देऊ इच्छितो की पुढील आयुष्य त्यांचे सुख समाधानी व भरभराटीची जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. तो माझे छोटे मनोगत संपवतो. धन्यवाद साहेब. निलेशजी माळी आपल्या वडिलाविषयी कृतज्ञता, आपल्या बाबाविषयी त्यांचा सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे, अभिमानास्पद आहे. निलेशजी. रक्त आटून घामाचे त्यांनी मोती सांडले, रक्त आटून घामाचे त्यांनी मोती सांडले, अंधाराला हरून सदा उजेडाचे विश्व मांडले, अंधाराला हरून सदा उजेडाचे विश्व मांडले. कष्ट ज्याचे अथांग जणू अथांग हा सागर, कष्ट ज्यांचे अथांग अथांग जणू अथांग हा सागर, आज निवृत्तीच्या क्षणी मानाचा मुद्रा त्यांना वारंवार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझे लाडके बाबा शंकरराव, आजचा दिवस हा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अतिशय अभिमानाचा आणि तेवढाच भावुक आहे. आज माझे बाबा शंकरराव माळीसाहेब महावितरणमधील त्यांच्या प्रदीर्घ आणि खडतर सेवेतून निवृत्त होत आहेत. प्रवासाची सुरुवात आणि कासराईशी जोडलेले नाते हे बाबांचा हा प्रवास 1990 साली सुरू झाला. त्यांची पहिली नियुक्ती ही धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर येथे झाली. सरकारी नोकरी म्हटलं की बदली ही 18 असतात. त्यानुसार त्यांची बदली ही कासाळ येथे 1996 साली झाली. त्यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे ठरले कारण त्यांची बदली कासाळ येथे झाली. आज बाबा कासाळ येथून निवृत्त झाले ही बाब खूप काही सांगून जाते. बाबांच्या कामाप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा आणि लोकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती कासाळीच्या ग्रामस्थांनी त्यांना इथून कधी जाऊच दिले नाही. जेव्हा जेव्हा त्यांच्या बदलीची वेळ आली तेव्हा इथल्या प्रेमळ लोकांनी त्यांच्या कामाचा आदर करून त्यांची बदली ही कधी होऊच दिली नाही. कासाळीकरांचे हे प्रेम बाबाच्या 35 वर्षाच्या कामाची सर्वात मोठी पावती आहे. तर मला सर्वांना सांगायचं आहे की इसवी सन 2002 या 3 असं ती एक थरारक घटना होती. बाबांच्या या प्रवासात मृत्यूशी गाठ पडलेले अनेक क्षण आले. विशेषतः 2002 किंवा 3 सालची घटना अशी असेल, अंगावर काटा आणणारी घटना आहे. बाबा एका खांबावर काम करून दुसऱ्या खांबावर चढले होते आणि तिथे तांत्रिक चुकीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. तर मित्रांनो, तिथे त्यांचे मित्र म्हणजे या महावितरणमध्ये जॉईन झाल्यापासून जे कासाळीचे इथे मेकॅनिक आहेत बालूमामा हनमोड,
हे एखाद्या देवदूतासारखे उपस्थित होते त्या ठिकाणी. बालूमामांनी प्रसंग